कल्पना करा, कलियुगात जेव्हा धर्माची अधोगती होत होती, लोक दुःखाने व्याकुळ झाले होते, तेव्हा साक्षात दत्तात्रय प्रभूंनी मानवरूप धारण करून पृथ्वीवर अवतार घेतला. हा अवतार होता श्रीपाद श्रीवल्लभांचा. आज आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या जीवनातील अद्भुत घटना, चमत्कार, भक्तांवरील कृपा आणि त्यांनी दिलेला महान संदेश. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कमेंटमध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा लिहायला विसरू नका. अध्याय 1 मध्ये दिलेला आहे की त्यांच्या अवताराची भविष्यवाणी. सुमारे 13व्या शतकात आंध्र प्रदेशातील पिठापुरम या पवित्र नगरीत एक विद्वान ब्राह्मण दाम्पत्य राहत होतं. वडिलांचं नाव होतं अप्पलराज शर्मा आणि आईचं नाव होतं सुमती माता. हे दोघे अत्यंत धार्मिक, दानशूर आणि दत्तभक्त होते. त्यांच्या घरी नेहमी अतिथींचे स्वागत होत असे. एके दिवशी श्राद्धाच्या दिवशी एक तेजस्वी संन्यासी त्यांच्या दारात आला. सुमती मातांनी अतिशय प्रेमाने त्यांना भोजन दिले. त्या संन्याशाने प्रसन्न होऊन आपले खरे रूप दाखवले. तो दुसरा कोणी नसून साक्षात भगवान दत्तात्रय होते. भगवान म्हणाले, हे माता, मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न आहे. मी तुझ्या पोटी पुत्र रूपाने जन्म घेईल. हे ऐकून सुमती माता धन्य झाल्या. अध्याय 2 मध्ये दिलेला आहे की दिव्य जन्म. काही काळानंतर भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी एक तेजस्वी बालक जन्माला आले. जन्माच्या क्षणी संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. लोकांना दिव्य सुगंध जाणवू लागला. देवळातील घंटा आपोआप वाजू लागल्या. हे बालक म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ. बालपणापासूनच त्यांच्या चेहऱ्यावर दिव्य तेज होते. त्यांचे प्रत्येक कृत्य सामान्य मुलांपेक्षा वेगळे होते. श्रीपाद केवळ काही वर्षाचे असतानाच वेदमंत्रातील मंत्र सहज बोलू लागले. कोणीही त्यांना शिकवले नव्हते. लोक आश्चर्यचकित झाले. एकदा काही विद्वान पंडित त्यांच्या घरी आले. त्यांनी बालकाची परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला, पण श्रीपादांनी इतक्या गूढ शास्त्रांचे स्पष्टीकरण दिले की सर्व पंडित त्यांच्या चरणी नतमस्तक झाले. तेव्हा लोकांना समजू लागले की हे सामान्य बालक नाही. श्रीपादांना 2 भाऊ होते. एक अंध होता तर दुसरा लंगडा होता. आई वडील यामुळे खूप दुःखी असत. एक दिवस श्रीपादांनी दोन्ही भावांच्या डोक्यावर हात ठेवला. क्षणात अंध भावाला दृष्टी प्राप्त झाली. लंगडा भाऊ चालू लागला. संपूर्ण गाव थक्क झाले. आई वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. वयाच्या 16व्या वर्षी श्रीपादांनी आई वडिलांना सांगितलं की माझा जन्म केवळ संसारासाठी नाही झाला. मला लोककल्याणासाठी कार्य करायचे आहे. आई वडिलांना खूप दुःख झाले, पण श्रीपादांनी त्यांना विश्वरूप दर्शन दिले. त्यांनी सांगितले, मी सदैव तुमच्या सोबत आहे. यानंतर त्यांनी घराचा त्याग केला. श्रीपादांनी संपूर्ण भारतभर भ्रमण सुरू केले. काशी, बद्रीनाथ, गोकर्ण, श्रीशैलम अनेक तीर्थक्षेत्रांना त्यांनी भेट दिली. जिथे जिथे गेले तिथे लोकांचे दुःख दूर होऊ लागले. रुग्ण बरे झाले. गरिबांना आधार मिळाला. निराश लोकांना नवी आशा मिळाली. एक गरीब ब्राह्मण रोज श्रीपादांचे नामस्मरण करीत असे, पण त्याच्या घरी नेहमी दारिद्र्य होते. एक दिवस श्रीपाद त्यांच्या घरी आले. त्यांनी त्याला श्राद्ध ठेवण्यास सांगितले. काही दिवसातच त्या ब्राह्मणाच्या जीवनात मोठा बदल झाला. त्याचे सर्व संकट दूर झाले. एकदा एका भक्ताने विचारले, प्रभू, चांगल्या लोकांनाही दुःख का येते? त्यावेळी श्रीपाद श्रीवल्लभ म्हणाले, प्रत्येक जीव आपल्या कर्माचे फळ भोगतो, पण भक्ती आणि गुरुकृपेने कर्माचे ओझे हलके होते. हा त्याचा अत्यंत महत्त्वाचा संदेश होता. शेवटी श्रीपाद कुरुहूरपूर येथे स्थायिक झाले. आजही हे स्थान अत्यंत पवित्र मानले जाते. तेथे त्यांनी असंख्य भक्तांचे उद्धार केले. अनेक चमत्कार घडवले.
लोक दूरदूरून त्यांच्या दर्शनासाठी येऊ लागले. श्रीपादांनी भक्तांना सांगितले, गुरुभक्ती करा, नामस्मरण करा, सत्याचा मार्ग सोडू नका. ते म्हणाले, जो माझे स्मरण करेल त्याच्या पाठीशी मी सदैव उभा राहीन. एक दिवस त्यांनी आपल्या भक्तांना संकेत दिला. त्यांचा पृथ्वीवरील कार्यकाल संपत आला होता, परंतु त्यांनी सांगितले की मी शरीराने दूर जाईन, परंतु भक्तांसाठी सदैव उपस्थित राहीन. यानंतर त्यांनी अदृश्य लीला केली, पण आजही लाखो भक्तांना त्यांची कृपा अनुभवायला मिळते. श्रीपाद श्रीवल्लभ हे केवळ संत नव्हते, तर ते साक्षात भगवान दत्तात्रयांचे प्रथम पूर्ण अवतार मानले जाते. त्यांच्या जीवनातून आपल्याला श्रद्धा, भक्ती, सेवा आणि गुरुनिष्ठा यांचा संदेश मिळतो. जर तुम्हालाही श्रीपादांची कृपा हवी असेल तर कमेंटमध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा लिहायला विसरू नका. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या स्वामी सुसंवाद या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्री स्वामी समर्थ.